मी आता प्रज्ञाला घेऊन फिरण्याने थोडा उद्या 14 एप्रिल असल्यामुळे मी माझ्या पत्नीला प्रज्ञाला घेऊन आता थोडंसं शॉपिंगला घेऊन जात आहे. तिला 14 एप्रिल निमित्त पांढरा व्हाईट ड्रेस घेऊन देणार आहे. ही माझी पत्नी प्रज्ञा आहे. हाय. आणि माझा मुलगा प्रज्वल, त्याला तर तुम्ही ओळखताच. आणि तो आता आपल्या आजीसोबत आजोबासोबत तिकडे त्यांच्या रूममध्ये आहे. आणि मी प्रज्ञा मला म्हणाली की मला उद्या 14 एप्रिल निमित्ताने मला एक व्हाईट ड्रेस हवा आहे. मी तसं तिला मागच्या वर्षीचाच ड्रेस आहे तिच्याकडे, पण मग ती मला म्हणाली की तो थोडा पुराणा झाला आहे म्हणून मला दुसरा ड्रेस पाहिजे म्हणून आता मी तिला थोडं आता तिचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी तिला ड्रेस घ्यायला नेणार आहे. आणि तिला मी हेही पण म्हटलं की बा आता थोडंशी ऊन आहे म्हणून थोडं ऊन कमी होऊ दे आणि मग 4 वाजता जाऊ म्हणून आम्ही 4-5 वाजता आम्ही जाणार आहे. आणि आता आमच्या इकडे 2-3 दिवसापासून 14 एप्रिलचा कार्यक्रमाची सुरुवात चालू झालेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्या इकडे का 14 एप्रिलचा कसं काय कार्यक्रमाचं चालू आहे? आणि आता आज सायंकाळी आमच्या इकडे तर इकडे रेली निघणार आहे. आणि उद्या तर खूप माहोल राहते. आणि तसा पण मी उद्या मला सुट्टी आहे, तर मी आणि सुट्टी नाही पण राहिली असती तरी पण मी उद्या ड्युटीवर काही गेलो नसतो, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही या जगातली सर्वात मोठी जयंती असल्यामुळे, आणि तसंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या समाजासाठी किंवा या समाजासाठीच नाही तर त्यांनी प्रत्येक समाजासाठी खूप काही केलं आहे. आणि एक आत्मसन्मानाने जगण्याचा सर्वांना त्यांनी एक लोकांना एक प्रेरणा दिली आहे. आणि त्यांनी आपल्याला हक्क मिळवून दिलेले आहे. आणि शिक्षणासाठी किंवा प्रत्येक अशा काही म्हणजे अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकत नाही की बाबासाहेबांनी आपल्या किंवा या म्हणजे प्रत्येक समाजासाठी केलं आहे. लोक असे म्हणतात की त्यांनी फक्त दलित समाजासाठी केलं आहे, पण त्यांचा नजरिया किंवा त्यांचे हे विचार खूप चुकीचे आहेत, मला असं वाटतं. पण तसं जर पाहायला जाईल तर त्यांनी प्रत्येक समाजासाठी केलं आहे. पण लोकांना असं वाटतं की म्हणजे लोक ते विचार म्हणजे आता त्यांच्या विचारासाठी मी काही सांगू नाही शकत, पण मी फक्त एवढंच सांगू शकते की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी प्रत्येक समाजासाठी काही ना काही केलं आहे. आणि मुख्य तर स्त्रियांना त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले, स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार दिले, म्हणजे स्त्रियांसाठी पण खूप काही केलं. पण मला असं वाटतं की काही म्हणजे काही स्त्रिया अशा आहेत की त्या देवाला पुजतात, मंदिरमध्ये जातात, पण त्यांना असं वाटते का की कधीतरी त्यांनी बाबासाहेबाला कधीतरी असं आठवण केलं असेल म्हणून. पण माझी असं इच्छा होती की कधीतरी डॉक्टर बाबासाहेबांना एक तरी दिवस त्यांनी आठवण केलं का की नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं नाही केलं. त्यांनी फक्त बस देवाला अगरबत्ती लावली, मंदिरात गेले. मी असं नाही म्हणत श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही आहे, पण हे सर्व अंधश्रद्धा. ठीक आहे दोस्तो, बाय मग.